अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ आणि फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन यांच्या वतीनं 5 दिवस बँकिंग आणि वर्क लाईफ बॅलन्स या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर ते देवरुख बाईक राईडचं आयोजन करण्यात आलं होतं। बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयापासून या राईडची सुरुवात झाली। या बाईक राईडमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। आज AIBOC MS1 च्या बॅनर अंतर्गत आम्ही 125 बँकर्स बाईक राईड घेऊन कोल्हापूर टू देवरुख आलो। ही बाईक राईड करायचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की जी आमची न्याय मागणी आहे फ्रायडे बँकिंग, ती गेले 10 वर्ष ज्या मागणीसाठी मी लढा देतो, ती मागणी लवकरात लवकर सरकारने मान्य करावी, त्यासाठी आज आम्ही हा लढा द्यायची सुरुवात इथं केलेली आहे। 27 जानेवारीला सुद्धा देशव्यापी संप याच मागणीसाठी झाला होता, पण अजून सुद्धा गेले 10 वर्ष लढा देऊन सुद्धा अजून आमची मागणी मान्य होत नाहीये। आज हा लढा अजून तसाच पुढे सुरू आहे आणि आम्ही तसाच पुढे सुरू ठेवू। ही फक्त प्रतिकात्मक रॅली होती। जर सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर हा लढा अजून जोराने, आज तर फक्त कोल्हापूर टू देवरुख आलोय, पण लवकरच आम्ही कोल्हापूर टू दिल्लीला सुद्धा लवकर जाऊ आणि आमची मागणी दिल्ली दरबारी सुद्धा मांडू। आणि जोपर्यंत आमचं सरकार आमची मागणी आम्हाला मान्य करत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच आम्ही सुरू ठेवू।